नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपलाचा व्हिडिओचा भाग जो आहे मित्रांनो तो आहे 14, ज्यामध्ये मित्रांनो आपण MIDC भरती 2023 या परीक्षेसाठी मित्रांनो RTI ॲक्ट 2005 यावर आधारित काही आपण महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जसं मित्रांनो आपण रिसेंटलीच अपडेट मिळवलेली होती की MIDCची परीक्षा जी आहे तुमची येत्या म्हणजे की मार्च महिन्याच्या पहिल्या वीकेंडमध्ये मित्रांनो होण्याचे 100% चान्सेस आहेत। त्या अनुषंगाने आता जो काही MIDC ने देखील आता लेटेस्ट सिलेबस दिलेला आहे, ज्यामध्ये नवीन 4 जे आहेत जे की कायदे जोडण्यात आलेले आहेत, त्यावर आधारित आपले आता येथून रेग्युलरली आता व्हिडिओ लेक्चर्स येणारे असतील, ज्याद्वारे तुमचे जे काही जे प्रश्न आहेत 20 मार्कासाठी जे तुमचे 4 कायद्यावर आधारित प्रश्न आहेत मित्रांनो ते आपण सर्व काही कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून सर्व काही अपडेट तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील। आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास अजूनही थांबवला असेल त्यांनी मित्रांनो आता अभ्यास सुरू करा, कारण का मार्चच्या पहिल्या वीकेंडमध्ये तुमचं वेळापत्रक जे आहे येणार आहे आणि त्याच आठवड्यामध्ये तुमची परीक्षा देखील सुरू होण्याचे 100% चान्सेस आहेत मित्रांनो। तर पाहूया आपल्या आजच्या या भाग 14 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। आणि जर तुम्ही मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर तुम्ही ते देखील पाहून घ्या, त्यामध्ये देखील आपण IPS पॅटर्न आधारित MIDCचे सर्व काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर केलेले आहे। तर पाहूया RTI ॲक्ट 2005 संदर्भातील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। यामधला प्रश्न क्रमांक 1 असा आहे मित्रांनो, जगात सर्वप्रथम RTI कोणत्या देशात लागू करण्यात आला, जे की राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की स्वीडन या देशामध्ये सर्वात पहिलं जे आहे जगामध्ये जे की RTI हा लागू करण्यात आला होता किंवा आला आहे। त्यानंतरचा दुसरा प्रश्न, RTI ॲक्ट स्वीडन या देशात कोणत्या साली लागू करण्यात आला। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड 1766 साली जे आहे जे की RTI ॲक्ट स्वीडनमध्ये जो की लागू करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढील आपला प्रश्न क्रमांक 3 असा आहे मित्रांनो, भारतात RTI निर्मितीला कधी चालना मिळाली। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर मित्रांनो ते आहे डच 1990 नंतर। तर 1990 नंतर जे आहे जे की RTI निर्मितीला चालना मिळाली। त्यानंतरचा प्रश्न 4 असा आहे, RTI निर्मितीमध्ये राजस्थान राज्यामध्ये किसान मजदूर संघटनेचे प्रयत्न कोणी केले। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की अरुणा रॉय यांनी जे आहे ते केलेलं होतं। त्यानंतरचा 5वा प्रश्न आपला पुढील, भारतामध्ये पहिला RTI कोणत्या राज्यात लागू झाला। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की तामिळनाडू या राज्यामध्ये जो आहे तो लागू झाला भारतामध्ये पहिला RTI। त्यानंतरचा आपला पुढील 6वा प्रश्न असा आहे, भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या साली पहिला RTI तामिळनाडूमध्ये लागू झाला। तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की 1997 साली जे आहे जे की पहिला RTI तामिळनाडू या राज्यामध्ये लागू झाला। कधी झाला म्हटलं तर 1997 साली। त्यानंतरचा आपला पुढील 7वा प्रश्न असा आहे, भारतामध्ये दुसरा RTI कोणत्या राज्यात लागू करण्यात आला। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की गोवा या राज्यामध्ये लागू करण्यात आला। त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला 8 असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये RTI केव्हा लागू करण्यात आला। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 2002 साली जे आहे महाराष्ट्रामध्ये RTI लागू करण्यात आला। त्यानंतरचा 9वा प्रश्न आपला, माहिती अधिकारचा मसुदा कोणाकडे तयार करण्यास देण्यात आला, माहिती अधिकाराचा मसुदा। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की प्रेस काउन्सिल यांच्याकडे जो आहे तो देण्यात आलेला होता माहिती अधिकाराचा मसुदा तयार करण्याचा जे कामकाज होतं। त्यानंतरचा 10वा असा प्रश्न आहे, RTI बाबत समिती कॉमकोच संस्थेचे प्रमुख कोण होते। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर मित्रांनो ते आहे ब, HD शेरी हे जे आहे जे की RTI बाबत समितीचे कामकाज संस्थेचे प्रमुख होते। ऑप्शन नंबर हे ब याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा पुढील, संसदेत RTI कधीपासून जे की करण्यात आलं, जे की लागू करण्यात आलं संसदेत RTI। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क 26 डिसेंबर 2002 या सालापासून। त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, RTI वर राष्ट्रपतींची मोहर कधी मिळाली। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 15 जून 2005 साली जे आहे RTI वर राष्ट्रपतींची मोहर मिळाली। त्यानंतरचा प्रश्न 13वा आपला पुढील, भारत देशात RTI जम्मू आणि काश्मीर वगळून केव्हा लागू करण्यात आलं। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क 12 ऑक्टोबर 2005 पासून जे आहे जम्मू आणि काश्मीर हे राज्य वगळता बाकी सर्व राज्यांमध्ये जे आहे 12 ऑक्टोबर 2005 पासून जे आहे जे की लागू करण्यात आलं। त्यानंतरचा 14वा प्रश्न, RTI 2005 अधिनियममध्ये एकूण किती कलमा आणि प्रकरणे आहेत। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 31 कलमे व 6 प्रकरणे आहेत। त्यानंतरचा 15वा प्रश्न, जम्मू आणि काश्मीरमध्ये RTI ॲक्ट केव्हापासून लागू झाला।
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 2019 पासून जे आहे आता जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील RTI ॲक्ट हा लागू झाला. तसे मित्रांनो तुम्हाला MIDCच्या परिपूर्ण तयारीसाठी IPS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल तर मित्रांनो ते आता आपल्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहे. मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी मिळवलं असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या. परीक्षा दृष्टिकोनातून आपण सर्व काही अतिशय महत्त्वाचा अतिसंभव त्यामध्ये कव्हर केलेला आहे. मित्रांनो जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मित्रांनो 100% तुमचा हा A to Z अभ्यासक्रम हा कव्हर होणारा असेल, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जेवढे काही आपले हे YouTube लेक्चर सिरीजचे देखील प्रश्न आहेत ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणारे असतील. त्यामुळे ते सर्व काही महत्त्वाचं आहे तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून मित्रांनो, त्यामुळे ते नक्की मिळवा आणि त्याचा मित्रांनो चांगला अभ्यास करा. या उर्वरित दिवसामध्ये 100% तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळण्याचे मित्रांनो चान्सेस आहेत. तसं मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती जर हवी असेल तर तुम्हाला आपल्या सेलरकडून जो काही हेल्पलाईनचा नंबर दिला जातो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देखील तुम्ही त्या ठिकाणी अधिक माहिती तुम्ही मित्रांनो मिळवू शकता. त्यानंतर मित्रांनो आपला पुढील प्रश्न असा आहे, प्रश्न 16वा. RTI 2005 अधिनियम मधील कोणत्या कलममध्ये समुचित शासन म्हणजेच की शासकीय किंवा शासन अनुदान घेणारे संस्था व्याख्या देण्यात आली आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की कलम 2 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा आपला पुढील 17वा प्रश्न. RTI 2005 अधिनियम मधील कलम 3 मध्ये काय सांगितले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, सर्व नागरिकांना RTI असेल असं जे आहे कलम 3 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर आपले RTI वर आधारित अप्रॉक्स मित्रांनो 100 प्रश्न आहेत जे की RTI ॲक्ट 2005 वर्षी जे की आपण YouTube सिरीजमध्ये देखील पाहणार आहोत व जे काही पेड आपले स्टुडंट असतील त्यांना देखील आपण आपल्या जे की बॅचनुसार आपण त्यांना देणारे आहोत. त्यामुळे जर तुम्ही ते आपलं ऑल पॅकेज मिळवला तर 100% तुम्हाला त्याचा परीक्षामध्ये मित्रांनो फायदा हा होणारा असेल. मित्रांनो तुम्हाला इतरत्र कोणतेही बुक्स देखील खरेदी करण्याची गरज पडणार नाही किंवा कोचिंग लावण्याची गरज पडणार आहे. त्याद्वारे तुमचा सर्व काही A to Z अभ्यासक्रम होणार असेल आणि तुमच्याकडे टेक्निकल समजा फिटर हवा असेल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल ते सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार असेल मित्रांनो. त्यानंतर 18वा प्रश्न असा आहे, RTI ॲक्ट 2005 नुसार सर्व प्राधिकरण वरील अबंधने 120 दिवसात आपली रचना, कार्य, कर्तव्य तपशील ठेवणे हे कोणत्या कलमामध्ये दिले आहे? तर याचं उत्तर आहे प्रश्न 18व्याचं मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की कलम 4 मध्ये. त्यानंतरचा 19वा प्रश्न. जनमाहिती अधिकाऱ्यांना पद निर्देशित करणे 100 दिवसात जनमाहिती अधिकारी अपीलीय पद निर्देशन हे RTI ॲक्टच्या कोणत्या कलमात समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे प्रश्न 19वाचं ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की कलम 5 मध्ये. आणि ह्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असतील मित्रांनो, त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर 20वा प्रश्न. माहिती मिळवण्यासाठी विनंती अर्ज करणे नमुना 10 रुपये कोट स्टॅम्प BPL धारकांसाठी विनाशुल्क हे माहितीच्या अधिकाराचा कोणत्या कलमामध्ये आहे? ते हे कोण्या कलमात नमूद आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कलम 6 मध्ये नमूद आहे. त्यानंतरचा 21वा प्रश्न. कलम 7 नुसार RTI अर्ज किती दिवसात निकाली काढावा लागतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 30 दिवसांमध्ये हा निकाली काढावा लागतो. त्यानंतरचा आपला 22वा प्रश्न. RTI अर्ज 30 दिवसात निकाली न काढल्यास किती रुपये दंड आकारला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्रतिदिन 250 रुपये एवढा जो आहे दंड आकारला जातो. त्यानंतरचा 23वा प्रश्न. RTI अधिनियम मध्ये कलम 8 मध्ये काय नमूद केले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, माहिती प्रगट करण्याबाबत हे जे आहे नमूद केलेलं आहे. त्यानंतरचा आपला 24वा प्रश्न. विवेक्षित प्रकरणी माहितीस नकार देण्याची कॉपी जे की राईटचे उल्लंघन कोणत्या कलमामध्ये नमूद केले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, कलम 9 मध्ये. तर या ठिकाणी जो राईट विचारला आहे तो याचिकाबाबतचा आहे. त्यानंतरचा 25वा प्रश्न. माहितीचा अधिकार अधिनियम नुसार कलम 10 मध्ये काय दिले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, जे की प्रत्ययकरणेबाबत ह्या संदर्भाची जे की कलम 10 मध्ये माहिती दिलेली आहे. त्यानंतरचा आपला 26वा प्रश्न. श्रेयस्थ पक्षाची माहिती 40 दिवसात द्यावी लागते हे माहिती अधिकारा अंतर्गत कोणत्या कलमामध्ये दिले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, कलम 11 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतरचा 27वा प्रश्न. माहिती अधिकार अधिनियम नुसार कलम 12 मध्ये काय दिले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर मित्रांनो जे की क, केंद्रीय माहिती आयोग हे जे आहे कलम 12 मध्ये दिलं आहे. त्यानंतरचा 28वा प्रश्न. केंद्रीय माहिती आयोगाची नियुक्ती कोण करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की राष्ट्रपती हे जे आहे ते करतात. त्यानंतरचा आपला 29वा प्रश्न. केंद्र व राज्य विधिमंडळाच्या सदस्य असणार नाही आणि राजकीय पक्ष व उद्योग व्यापारात संबंध नसणारे असे नियम कोणासाठी आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की माहिती आयुक्त यांच्यासाठी हे नियम आहेत. त्यानंतरचा 30वा प्रश्न. पदविधी हे माहिती अधिकार अधिनियमनुसार कोणत्या कलमामध्ये दिलं आहे?
त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क कलम 13 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तर जसे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या भाग 14 मधले आपण टॉप 13 क्वेश्चन्स टॉप 30 आपण क्वेश्चन्स यामध्ये आपण कव्हर केले आहेत. तर मित्रांनो इथून जेवढे काय आपली सिरीज येईल ज्यामध्ये जो लेटेस्ट त्याने अभ्यासक्रम दिलेला आहे 4 टॉपिक्स ते आपण सर्व काही यामध्ये कव्हर करण्याचा मित्रांनो आपण प्रयत्न करणार आहोत आणि परीक्षा जी आहे आपली मार्च महिन्यामध्ये 100% होऊन जाईल. त्या दृष्टिकोनातून मित्रांनो तुम्ही अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळवून असतात त्यामुळे ते मिळवून घ्या. आपल्या सलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आहे आणि सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे ते अगदी इझी होईल तुम्हाला ॲक्सेस करायला देखील आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला ते सर्व काही मिळणार असेल. तर पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. एवढं लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपले व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.